गुड मॉर्निंग मित्रांनो. चला, आपली जत्रा आहे गावची 9 तारखेला. त्याच्यामुळं आज आम्ही 8 दिवस सुट्टी काढलेली. आज आम्ही सकाळीच निघालो आहे. सकाळी किती वाजले? 4:30 वाजलेले. चला, आपण आता रस्त्याने सफर करूया. व्हिडिओ बघत राहा. तुम्ही बाहेर पडताना या रोडला तर लाईटची सोय केली. एकदम बेस्ट रोड आहे. आता आपण आलो आहे वाडामध्ये. चहा प्यायसाठी थांबलो आहे. हे वाडाचा बस स्टँड आहे आणि हा वाडाचा चौक. आता आपण नाश्ता करून लगेच पुढे निघणार आहोत. एवढ्या सकाळी काकांचं पहिलं ग्राहक आम्हीच असावं असं मला वाटतं, कारण एवढ्या सकाळी काकाने आमच्यासाठी लगेच वाड्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तुम्ही पण कधी वाड्यामध्ये आला आणि या बसस्टँडच्या समोर नाश्ता केला आहेत का? आणि तुम्हाला इथला वडापाव आणि चहा आवडतो का? कमेंट करून नक्की सांगा. मला तर हमखास खूप आवडतो आणि मी कधी पण आलो तरी नाश्ता करत असतो. वाडा शहर सोडलं आणि पुढं आलो आहे जंगलामध्ये. आणि या झाडांमधून असा कोणतरी अशा बारीक किड्यांचा असा मस्तपैकी आवाज येतो. हे तुम्ही ऐकलाय कधी? नक्की सांगा. जंगल सोडलं आणि वरती आम्हाला एक अशी वस्ती लागली, आदिवासी वस्ती. पण झाली घर एकदम मनोहक आणि सुंदर आहे. कौलारू घर आहे. कौलारू घरामध्ये गरम कमी होतं आपल्या वदर स्लॅबच्या आणि पत्र्याच्या घरामध्ये. आणि पुढे अशी हिरवगार झाडी होती आणि त्याले वातावरण पण थंड होतं. तुम्ही या रस्त्याने कधी आहात का? नक्की सांगा. मी तर पहिल्यांदाच आलो आहे, कारण मी ऑदर तिकडून कसारा आणि इगतपुरी रस्त्याने असतो, पण आज पहिल्यांदा या रस्त्याने आलो आहे. गाठ चढून आल्यानंतर मला उजव्या साईडला ही विहीर दिसली आणि मग मी या विहिरीकडे आपली गाडी वळवली आणि आलो विहिरीकडे. मला या विहिरीकडे आल्यानंतर कळालं ही विहीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या विहिरी स्थापना केली होती. तिथे स्थानिक ते आदिवासी लोक त्या या विहिरीचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करतात. मी त्या विहिरीची वैशिष्ट्ये जाणून घेतली. विहीर कधी स्थापन केली, कशी निर्माण झाली, या विहिरीचा वापर कशासाठी केला जातो. आणि मग मी पण या विहिरीचं पाणी पिण्याचा प्रयत्न केल्यानंतर सांगतो या विहिरीचं पाणी इतके थंड होते, फ्रीजपेक्षा पण भारी होते. पाणी घरी येत असताना जायचा फोन आला, आपल्या संगमनेरमधून बाजार आणायचा आहे. मग काय रस्ते येताना मला डीमार्ट दिसले आणि मग वळवली गाडी डीमार्टकडे. डीमार्टमध्ये पोहोचलो आणि आपल्या घरून आईने मला फोनवर लिस्ट सांगितली होती. पोहोचलो डीमार्टमध्ये, बाजार करण्यास सुरुवात केली. नवीनच आपल्या डीमार्ट सुरू होऊन 7 दिवस झालेले आहे. तुम्ही पण डीमार्टमध्ये या आणि खरेदी करा. आता आपल्या संगमनेरमध्ये डीमार्ट झाले असल्यामुळे आपल्या सर्व ग्राहकांना योग्य किमतीमध्ये सर्व सामान मिळेल. आत्तापर्यंत संगमनेर शहरामध्ये आवाजावी किमतीमध्ये आपल्याला सामान घ्यायला लागत होते, पण आता इथे सर्व प्रकारच्या वस्तू अवेलेबल आहे. तुम्ही पण डीमार्टमध्ये या आणि खरेदी करा. अवश्य तुम्हाला डीमार्टचा फायदा होईल, हे नक्कीच. संगमनेरमध्ये येतात 11 वाजले आणि ऊन पण खूप झालं होतं. म्हणलं चला मग काय राजहंसची लस्सी पिऊन घ्यावं. मग आलो राजहंसच्या कॉर्नरवर. तुम्हाला राजहंसची लस्सी आवडते का मित्रांनो? नक्की सांगा. सकाळी 11 वाजता आम्ही संगमनेर शहरामध्ये पोहोचलो. बघतो तर काय सर्व शहरामध्ये भगवमय झालं होतं. आणि त्याचं कारण एक म्हणजे आज रामनवमी असल्यामुळे शहरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. आणि आपल्या शहरामध्ये सगळे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. तुमच्या शहरामध्ये असे सण साजरे केले जातात? नक्की सांगा. मागच्या वर्षी मी मार्चमध्ये पुन्हा गाडगे सन्समध्ये कुबेर नावाची योजना चालू केली होती. आज ती पूर्ण झाली. मग आलो पुन्हा गाडगे सन्समध्ये सोन्याचे बिस्किट खरेदी करणे. तिकडून सोन्या दुकानामध्ये काम झालं आणि आला सासरवाडीमध्ये फोन, मिळूनच्या लग्नाचं सामान घ्यायचं आहे. मग आलो भिंगाऱ्यामध्ये गणपती मंदिरासमोर, केलं सामान बुक. ओके, चला. हा बघा मित्रांनो, आपला उरडी पठारात जवळजवळ रस्ता आहे. 6 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या आधी काही मंत्री हेलिकॉप्टरनी ह्या रस्त्याचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले होते. 6 महिने झाले तरी हा रस्ता अजून काय कंप्लीट झालेला नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं पुढच्या 6 इलेक्शनपर्यंत हा रस्ता पण कंप्लीट होईल का? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तर वाटतं मंत्र्याला माहीत असं हा रस्ता खराब आहे, आपण गाडीने गेलो तर आपल्याला त्रास होईल, आपण हेलिकॉप्टरने जाऊ. आणि मग काय हा रस्ता खर्च प्रवास कंप्लीट करून शेवट आम्ही आमच्या गावात पोहोचलो. प्रवास बऱ्यापैकी बरा सुकर झाला. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. नारायण नारायण.